नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणितातील ज्या मूलभूत क्रिया आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि आपल्याला त्या कशा उपयोगी पडतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की या मूलभूत क्रियांपैकी आपण येथे दोन प्रकार बघितले, बेरीज आणि वजाबाकी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणाकार आणि भागाकार या मूलभूत क्रिया कशा करायच्या असतात। तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या येणं खूप महत्वाचं असतं। बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या आल्याशिवाय पुढे आपण काहीच करू शकत नाही। त्यामुळे हे जे बेसिक आहे तर ते बेसिक आपलं एकदम परफेक्ट व्हावं लागतं आणि ते आलं तरच तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरता। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार कशा प्रकारे करायचा असतो तर त्याची संपूर्ण माहिती, बेसिक माहितीपासून उदाहरणापर्यंत आपण सर्व माहिती या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत। त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता यातला पहिला प्रकार म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये बेरीज आणि वजाबाकी बघितलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत। त्यापैकी जो पहिला भाग आहे तो आपण गुणाकार पाहणार आहोत। आता बघा, सर्वांना गुणाकार तर येतोच, चिन्ह काय असतं त्याचं गुणाकाराचं तर हे असतं। मग गुणाकार उभा असतो, आडवा असतो। आता समजा जर तुम्हाला 15 गुणिले जर तुम्हाला समजा हा गुणाकार दिला 35, बरोबर, म्हणजे हा आडवा गुणाकार आहे। तर बघा, आता हा गुणाकार इथं आडवा मांडलेला आहे तर याची आता आपण उभी मांडणी करून घेऊया। आता बघा, उभी मांडणी करूया। 15 गुणिले 35 होतील। आता बघा, हा गुणाकार कसा करायचा असतो। ही संख्या आहे एकक स्थानी, ही संख्या आहे दशक स्थानी। तर अगोदर एकक स्थानच्या संख्येने दोन्हींना गुणायचं असतं आणि नंतर दशक स्थानच्या संख्येने दोन्हींना गुणायचं असतं। तर बघा, आता गुणूया आपण। 5 5 होतील 25, इथं 5 राहतील, 2 येतील। परत 5 ने 1 ला गुणायचं, 5 1 5 आणि हे 2 7 होतील। आता बघा, दशक स्थानच्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे, मग हा अंक दशक स्थानी आहे म्हणून इकडं अगोदर आपल्याला 0 घ्यायचा असतो आणि पुन्हा या 3 ने या दोन्हींना आपल्याला गुणावं लागतं। तर बघा, 3 5 होतील 15, 15शी 5, 1 हातचा आला, 3 1 3 आणि हे 1 4, म्हणजेच 5 7 आणि 5 12शी 2 आणि 1 हातचा आला, 500चं उत्तर आलेलं आहे। अशा प्रकारे हा आपण गुणाकार केला। हा एकदम साधा सोपा गुणाकार होता, बरोबर। आता जर तुम्हाला समजा दशांश चिन्हातला गुणाकार आला तर तो कसा करायचा ते सुद्धा आपण बघूया। समजा आता इथं संख्या दिलेली आहे तुम्हाला 2.5, गुणाकारामध्ये दिलेला आहे, समजा गुणाकारामध्ये जर दिलं तुम्हाला 1.7, तर हा गुणाकार कसा करायचा। तर आता काय करायचं मित्रांनो, यातला जे दशांश चिन्ह आहे ते काढून टाकायचं आणि त्या संख्येचा आहे असा गुणाकार करायचा। बघा, हे 2.5 आहे ना, याला 25 आहे असं मांडा आणि गुणाकारामध्ये 17 आहे असं मांडा। आता ते दशांश चिन्हाचं पुढे काय करायचं, कसं मांडायचं ते आपण पुढे बघूया। आता पहिल्यांदा आपण काय करूया, यांचा गुणाकार करून घेऊया। जसं आपण इथं केला सेम त्या प्रकारे आपण इथं गुणाकार करायचा आहे, बरोबर। 7 5 होतील 35शी 5 हातचा 3 आले, 7 2 होतील 14, 14 आणि हे 3 होतील 17, 17 इथं मांडायचं। आता या संख्येनं या दोन्हीला गुणायचं आहे, मग इथं 0 घ्यावा लागेल। बघा, 1 5 5 होतील, परत 1 2 होतील। आता यांची आपल्याला करायची आहे बेरीज। 5 आणि 0 5 होतील, 7 आणि 5 12 होतील, 12शी 2 1 हातचा आला, 2 3 आणि 4, म्हणजेच 425। याचं उत्तर किती आलं, 425। तर हे उत्तर आलं का, तर हे उत्तर नाही आलं। आता बघा, इथं 2 ठिकाणी पॉइंट आहे, हा एक आणि हा एक पॉइंट आहे। मग आपल्याला इथं 2 ठिकाणी पॉइंट असल्यामुळे 2 संख्या सोडून इथं आपल्याला पॉइंट द्यावा लागेल, म्हणजे 4.25 याचं उत्तर आलं। बघा, जर जर संख्येमध्ये एका ठिकाणी जर पॉइंट असला तर फक्त एक संख्या सोडून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो, पण इथे दोन्ही ठिकाणी पॉइंट आहे आपल्याला, त्यामुळे बरोबर हे 2 संख्या सोडून इथं पॉइंट द्यावा लागतो, म्हणजे 4.25 असे याचं उत्तर आलेलं आहे। आता बघा, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार करता आणि तेव्हा तिथं धन आणि ऋण चिन्ह असतं, धन आणि ऋण चिन्ह असतं। जर गुणाकारामध्ये ऋण चिन्ह जर 2दा असेल
तर त्याचं प्लस होतं. काय होतं? उत्तरामध्ये प्लस होतं. आता जर गुणाकारामध्ये मायनस चिन्ह जर तीनदा असेल, म्हणजे समजा इथं 2 गुणिले परत 2 आणि गुणिले परत 2 असेल, म्हणजे जर तीनदा मायनस मायनस चिन्ह असेल, बघा जेव्हा संख्या सम असते तेव्हा त्याचं काय होईल? प्लस होईल, धन होईल. पण जेव्हा संख्या विषम मध्ये असते, आता इथे तीनदा संख्या घेतली तर त्याचं उत्तर ऋण मध्येच लिहायचं. बेकरी 4 म्हणजे ऋण 8 याचं उत्तर येईल. आता समजा जर मायनस चिन्ह जर 4 वेळा असेल तर त्याचं पुन्हा धन होईल, उत्तर धन मध्ये येईल. जर मायनस चिन्ह जर 5 वेळा असेल तर त्याचं परत मायनस होईल. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा मायनस चिन्ह समसंख्ये एवढं असतं, मग ते कितीही मोठं असू दे तेव्हा त्याचं उत्तर धन येतं. आणि जेव्हा मायनस चिन्ह ही विषम संख्येमध्ये येतं तेव्हा त्याचं उत्तर हे काय येतं? विषम मध्येच येतं. हे लक्षात ठेवा. तर आता बघा, आता ही आपण सोपी एक्झाम्पल बघितली. आता जर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर तो कसा करायचा ते सुद्धा आपण बघूया. बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे पुन्हा एकदा दशांश पूर्णांकातलं. तर ते एक्झाम्पल काय आहे बघा, 0.0025 गुणिले वजा, इथे वजा चिन्ह घेतले, याला आपण ऋण म्हणतो, ऋण 0.35. तर आता बघा तुम्हाला काय सांगितलं होतं, हे पॉइंट काढून टाकायचे आणि डायरेक्ट आपण संख्या लिहूया. 25 गुणिले 35 यांचा आपण गुणाकार करूया आणि त्या पॉइंटचा विचार आपण नंतर करायचा. बघा 5 5 होतील 25, ह्याचा 2 आले, 5 2 10 आणि हे 2 होतील 12. बरोबर. आता या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, त्याच्या अगोदर इथं आपल्याला 0 घ्यावा लागतो. परत 3 5 होतील 15, 5 1 चा आला, 3 2 6 आणि 1 7, 5 7 आणि 8, 875 हे आपलं उत्तर आलं. पण हे आपलं फिक्स उत्तर आहे का? तर नाही. बघा लक्षात ठेवायचं, पॉइंटच्या नंतर इकडं उजव्या साईडला बघा हा पॉइंट आहे, इकडची साईड डावी झाली, ही साईड झाली डावी. आता पॉइंटच्या उजव्या साईडला जेवढ्या संख्या असतात, पॉइंटच्या उजव्या साईडला जेवढ्या संख्या असतात दोन्ही साईडला त्या काउंटिंग करायच्या. 1 2 3 4 5 6 उजवीकडून बघितले आपण 6 संख्या आहेत. मग उत्तरामध्ये सुद्धा उजवीकडूनच 6 संख्या सोडून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो. 1 2 3, आता पुढे संख्याच नाहीयेत, मग काय करायचं? जर संख्या नसतील तर तिथं आपण 0 घ्यावा लागतो आपल्याला. टोटल संख्या किती आहेत? 6 आहेत, इथं 3 आहेत, अजून 1 2 3 0 घ्या, इथं पॉइंट द्या आणि त्याच्या अगोदर रिकामं कसं ठेवायचं? मग इथं पुन्हा पॉइंट द्या. म्हणजेच 0.000 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे करायचं असतं. पॉइंट नंतर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या सोडून खाली आपल्याला पॉइंट द्यावा लागतो. समजलं ना? तर अशा प्रकारे तुम्ही गुणाकार करा, एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे जाणार आहे हा गुणाकार. तर आता आपण हा गुणाकार बघितला. आता हा गुणाकार आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे कसं? ही संख्या असते पूर्णांक, हा असतो अपूर्णांक, म्हणूनच याला म्हणतात की पूर्णांक युक्त अपूर्णांक, पूर्णांकाने युक्त असणारा अपूर्णांक. तर आता बघा, जर तुम्हाला अशा प्रकारचा गुणाकार आला तर काय करायचं? 3/4 गुणिले 8. आता बघा, जर अशा प्रकारे गुणाकार आला तर ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला भाग देऊन घ्यायचा, नाहीतर मग काय करायचं? या दोन्हींचा सरळ गुणाकार करायचा, छेदामध्ये ही संख्या मांडायची. जर भाग जात नसेल तर ती संख्या तशीच ठेवायची, किंवा जर त्या दोन्ही संख्येला कुठेतरी एकाच संख्येने जर भाग जात असेल तर भाग देऊन घ्यायचा. म्हणजे त्या संख्येचं छोटं रूप संक्षिप्त रूप कसं करता येईल ते बघायचं. आता बघा, याला 4 ने याला 8 ला भाग जातो, 4 1 4, 4 2 8 आणि 3 2 होतील 6. आता या 8 ला छेद नाही म्हणून आपण 1 घ्यायचा असतो, बरोबर? 1 घ्यायचा असतो, आपण घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही, पण 1 घ्यायचा असतो नेमानं, आणि याचं उत्तर 6/1 येणार. म्हणजेच हा 1 घेतला काय नाही घेतला काय चालतो, म्हणजे याचं उत्तर 6 येणार. पण फक्त 6 येईल का? तर याचं उत्तर 6 येणार. बघा, एक सांगायचं राहिलं मित्रांनो, इकडं मग अशी आपण गुणाकार केला, पण इथं ऋण संख्या आहे, इथं ऋण संख्या आहे, एकदाच ऋण संख्या आहे,
मग तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा विषम संख्या म्हणजे एकदाच आहे ना, एकदाच आहे ना ऋण संख्या, त्यामुळे इथं चिन्ह मायनस येणार, चिन्ह विसरायचं नाही. आपण थोडं विसरलो होतो आता, पण तुम्ही विसरू नका तुमच्या एक्झामला. जर एकदाच मायनस चिन्ह असेल तर इथं मायनस चिन्ह द्या. जर दोनदा मायनस असेल तर काय द्यायची गरज नसते, इथं प्लस येतं. जर तीनदा मायनस असेल तर चिन्ह द्यायचं उत्तरामध्ये, चारदा असेल तर द्यायचं नाही. जर 5 वेळा मायनस चिन्ह असेल तर द्यायला लागते, 6 वेळा असेल तर द्यायला लागत नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा समसंख्या एवढे मायनस चिन्ह असतात तेव्हा तिथे चिन्ह द्यावं लागत नाही, पण जेव्हा विषम संख्या एवढी मायनस चिन्ह असतात तेव्हा चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे याचं उत्तर -0.000875 हे आलेलं आहे. आता बघा इथं उत्तर याचं 6 आलेलं आहे. आता आपण आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया. इथं आहे 12 गुणाकारामध्ये 5/3 असेल. तर आता कसं करायचं बघा, 12 गुणिले 5/3 आहे. मग आता 3 ने या संख्येला भाग जातो, 5 ने काही जात नाही, पण 3 ने या संख्येला भाग जातो. तर भाग देऊन घेऊया. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिके 9, 3 चोक होतील 12, 3 चोक होतील 12. आता 4 आणि 5 आपल्याला गुणाकार करायचा असतो. इथं आपण 1 छेदामध्ये घ्या, छेदामध्ये 1 घ्यायला विसरू नका. आता बघा 5 चोक होतील 20, म्हणजेच 20/1 उत्तर येईल, म्हणजेच 20 उत्तर येईल फक्त. तर अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे हे गणित आहेत. तर अशा प्रकारे लिहायचे असतात. हा झाला गुणाकार. तर आता आपण बघूया की भागाकार कसा करायचा असतो, आणि तो पण आपण सगळा भागाकार पाहणार आहोत, साधा पाहणार आहोत, दशांश अपूर्णांक सुद्धा पाहणार आहोत. तर आता आपण घेऊया भागाकार. तर बघा आता इथं आपण आता करत आहोत भागाकार. तर इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 48/5. आता हे आपण भागाकार रूपात मांडूया. असं 5 इकडे जातील, 48 इथं राहतील. 48/5 म्हणजे 5 ने 48 ला भाग द्यायचा आपल्याला. तर बघा असा नियम आहे मित्रांनो भागाकाराचा, की भागाकार करताना नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो. आणि आता पण आपण त्या प्रकारेच भाग देऊया. तर बघा एका एका संख्येला आपण भाग देऊया. तर 5 ने 4 ला भाग जातो का? तर नाही जात. मग वर एक शून्य घ्या अगोदर, आणि खाली पण एक शून्य घ्या, यांची वजाबाकी करा. 4 मधून शून्य गेले 4 राहतील, हे 8 आता खाली उतरून घ्या. आता आपण या 5 ने 48 ला भाग घालूया. तर बघा 5 एके म्हणजे 5 चा पाडा आपल्याला 48 येईपर्यंत म्हणायचा आहे, बरोबर. आता 5 चा पाडा आपण म्हणूया. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सत्ते 35, 5 आठे 40. तर 5 आठे 40 आणि 5 नव्वे होतील 45. 5 नव्वे होतील 45. इथे 3 राहतील बघा, तर मधून 4 गेले 0. तर बघा याचा आता बाकी आली 3 मित्रांनो, बाकी आली 3. पण जर या संख्येला आपल्याला पूर्ण भाग द्यायचा असेल तर आपल्याला इथं एक पॉइंट घ्यावा लागतो, आणि या पॉइंटच्या बदल्यामध्ये इथं आपल्याला 0 घ्यावा लागतो. आणि आता आपण 5 ने या संख्येला भाग देऊ शकतो. 5 सख्ख होतील 30, म्हणजेच बाकी आता उरली 0 आणि आपलं उत्तर आलं 9.6. 9.6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे भागाकार करायचा असतो. जर संख्येला तुम्हाला पूर्ण भाग द्यायचा असेल तर इथे तुम्हाला पॉइंट घ्यायचा असतो, आणि मग खाली संख्येला 0 तुम्ही वाढवत जायचं असतं. आता इथे बघा 50/12 आहे. आता इथं पण आपण सेम त्या प्रकारेच भाग घालूया. 12 इकडे येतील, 50 इकडे जातील. आता बघा 12 ने आपल्याला 50 ला भाग घालवायचा आहे. मग आपला नियम काय आहे भागाकाराचा, की एका एका संख्येला भाग द्यायचा असतो. आता बघा 12 ने आपण पहिल्यांदा 5 ला भाग द्यायचा आहे, पण 12 ने 5 ला भाग जाईल का? तर नाही जात. मग वर एक 0 घ्या, खाली एक 0 घ्या, यांची वजाबाकी करा 5. पुन्हा हा 0 खाली उतरून घ्या. आता 12 ने भाग घालूया 50 ला, म्हणजे 50 च्या अगोदर काय आहे 12 च्या पाड्यामध्ये, तर ते आपण बघूया. तर 12 चोक होतील 48. बघा आता बघा 50 मधून 48 गेले, 2 राहतील, बरोबर. आता 12 ने आपल्याला 2 ला भाग जात नाही, म्हणजे 2 याची बाकी आली. पण जर तुम्हाला याला पूर्ण संख्येला भाग घालवायचा असेल तर आपण काय करायचं, इथे एक पॉइंट घ्यायचा, आणि पॉइंटच्या बदल्यामध्ये आपल्याला इथे 0 घ्यायचा. आता बघा पुन्हा आपण भाग घालू. पुन्हा 12 एके 12 होतील. आता 20 मधून 12 गेले, 20 मधून जेव्हा 12 गेले तेव्हा किती उरतं, तर 8 उरतं. तर बघा आता इथं 8 उरलं. मग आता इथं आपण पॉइंट घेतलाय, म्हणजे ज्यावेळी आपण उत्तर खाली काढतो त्यावेळी आपण पुन्हा 0 घेऊ शकतो. म्हणजे वरती आपल्याला परत पॉइंट द्यायची गरज नसते. तर एकदा पॉइंट घेतला
तर खाली आपण 0 0 असे वाढवू शकतो. तर इथं आपण परत 0 घ्यायचा आहे आणि आता आपण पुन्हा भाग द्यायचा आहे. आता बघा 12 ने आपल्याला 80 ला भागायला जायचं आहे. मग काय करावं लागेल, तर बघा 12 सक्क होतील 72, 12 सक्क होतील 72. आता पुन्हा यांची आपण वजाबाकी तर वरती करूया. 80 मधून 72 गेले तर पुन्हा इथं मित्रांनो 8च उरतील, पुन्हा 8 उरतील. मग पुन्हा इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल. पुन्हा 12 सक्क होतील 72, पुन्हा यांची वजाबाकी 8च येईल. आणि अशा प्रकारे हे जे उत्तर आहे ते थांबणारच नाही. हे उत्तर असं चालू राहील. पुन्हा बाकी 8 येणार, पुन्हा आपण त्यावर 0 घेणार, पुन्हा आपण खाली 72 लिहिणार, पुन्हा उत्तर 8 येणार. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती अशी चालू राहील. त्यामुळे आपण इथं स्टॉप करावं लागेल आपल्याला. आणि बघा हे 6 6 6 पुढे वाढत जाईल. मग आता काय करायचं, जेव्हा संख्या 30 30 येते, जेव्हा संख्या 30 30 येते तेव्हा त्याला म्हणायचं असतं आवर्ती. काय तर तो आवर्ती भागाकार असतो. आता बघा इथं 66 आहे ना, म्हणजे ही संख्या 6 6 6 पुढे अशी चालू राहील. त्यामुळे या 66 वर अशी वरती एक रेष ओढायची. म्हणजेच रेष ओढल्यानंतर काय होतं की आपण समजून, म्हणजे बाकीचे समजून जातील की हे 6 6 6 जे आहे ते असंच 6 6 6 कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे याचं उत्तर आलेलं आहे 4.166. हे याचं उत्तर आलेलं आहे. तर बघा आता भागाकार जर दशांश चिन्हात असेल तर काय करायचं ते पण आपण बघूया. चला आता इथं आपण दशांश चिन्हातला भागाकार बघतोय. 42 भागिले 1.2. आता बघा हा भागाकार आपण असा मांडूया 42 आणि इथं खाली डायरेक्ट आपण 12 मांडू. पण आता इथं पॉइंट आहे ना, मग हा पॉइंट जो आहे तो आपण काढून टाकायचा आणि पॉइंटच्या बदल्यामध्ये वरती 0 घ्यायचा. बघा काय केलं मित्रांनो, ही ट्रिक आहे शॉर्ट ट्रिक. जेव्हा इथं पॉइंट असतो छेदामध्ये तेव्हा तो पॉइंट म्हणजे भागाकारामध्ये जर पॉइंट असेल तर तो पॉइंट काढून वरच्या संख्येमध्ये काय करायचं 0 एक्स्ट्रा घ्यायचा. आणि आता याला आपण भाग घालूया. बघा 12 एके 12, 12 आता या दोन्हीला अगोदर भाग घालूया. 12 त्रिक होतील 36. आता मग 42 मधून जेव्हा 36 मायनस करतो तेव्हा 6 उरतं, झाले 7 आणि 12 पंचे होतील 7. म्हणजे आपलं उत्तर आलं 35. आपलं उत्तर आलं 35. तर अशा प्रकारे हा भागाकार करायचा असतो. आता इकडे बघा 0.18 आहे भागिले 0.015 आहे. आता काय करूया बघा, आता आपण काय करायचंय बघा, हे जे 18 आहे ते खाली इथं मांडूया, हे 15 आहे ते इथं मांडूया. आता काय करायचं असतं बघा, गुणाकारामध्ये आता 15 इथं 15 आहे, 15 आपण खाली लिहिलं. मग आता पॉइंट नंतर किती संख्या आहेत, तर पॉइंट नंतर 1 2 3 संख्या आहेत. बघा पॉइंट नंतर 3 संख्या आहेत म्हणून वरती एकावर 3 शून्य घ्यायचे, म्हणजे विरुद्ध बाजूचं. बघा आता हे 18 इथं आपण अंशात लिहिलंय. मग छेदामधल्या संख्येवर पॉइंट नंतर किती संख्या आहेत तेवढे शून्य वरच्या संख्येवर घ्यायचे. आणि छेदामध्ये आपण खाली हे 15 लिहिलं. आता अंशातल्या या संख्येवर पॉइंट नंतर किती संख्या आहेत, तर 2 संख्या आहेत म्हणून गुणाकारामध्ये आपण 2च 0 घ्यायचे. झालं. आता आपण या संख्येला भाग द्यायचा. बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, किती उरले 18 गुणिले 10 छेदामध्ये 15 गुणिले 1 उरला. आता या संख्येला आपण भाग देऊया. बघा या दोन्ही संख्येला कोणतरी एका संख्येने भाग जातो, म्हणजेच 3 5 15, 3 सक्क होतील 18, पुन्हा 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. आता या दोन्हींचा आपण करूया गुणाकार आहे इथं. बघा जेव्हा संख्या अशी भागाकारामध्ये असते, बरोबर, संख्या जेव्हा अशी भागाकारामध्ये असते तेव्हा ती संख्या अशी गुणाकारामध्ये सुद्धा मांडली तरी चालते. आता बघा 6 आणि 2चा आपण गुणाकार करू, साइन दोन्ही होतील 12. तर हे 12 आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, गणितामध्ये ज्या काही मूलभूत क्रिया आहेत त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार हे पाहिलेलं आहे. तर या बेसिक ज्या क्रिया आहेत तर त्या तुम्हाला येणं खूप महत्वाचं आहे. तर बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला